अशा पद्धतीने एक मोठी आक्रमक भूमिका घेत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं एक मोठा मोर्चा पैठण शहरामध्ये निघालेला आहे, जो आता काही वेळात शिवाजी महाराज चौकात पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी सभा होणार आहे। मनोज जरंगे जे काही ओबीसी संघटनांकडून मोर्चा आंदोलन निघत आहे त्याचा सुद्धा तीव्र शब्दामध्ये विरोध करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आणखी एक चौक आलेला आहे ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून अभिवादन केलं जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। महाराणा प्रताप यांचं हे स्मारक आहे, हा पैठण शहरातला चौक आहे महाराणा प्रताप चौक। या ठिकाणी सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण केला जातोय। या ठिकाणी सुद्धा महाराणा प्रताप यांना सुद्धा अभिवादन केलं जात आहे। साधारण 2 ते 2.5 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे, जे अंतर चालत चालत हे सगळे मोर्चात सहभागी झालेले नागरिक आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभव देशमुख आणि मुलगा हे सहभागी झालेले आहेत। ते सुद्धा हे सगळं रणरणतल्या उन्हातलं अंतर चालत चालत शिवाजी महाराज पुतळ्याकडे ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी जात आहेत। मात्र जे काही महापुरुषांची चौक असतील किंवा स्थळं असतील ते या ठिकाणी जे आहे त्याला अभिवादन केलं जाते। आपण बघू शकता की ही मुलगी आहे, बंधू आहे, हे अत्यंत डोकं टेकून जमिनीवरती महाराणा प्रताप यांना सुद्धा त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मोर्चात सहभागी होण्यासाठी ते खाली उतरत असल्याचं आपल्याला